वाशिममध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेचं वेळापत्रक बदललं। आजपासून शाळा सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत भरणार। विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी निर्णय। अमरावतीच्या बाजार समितीत कलिंगडाची आवक वाढली, भाव मात्र कमीच असल्याने शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांना कलिंगड केवळ 6 ते 12 रुपये किलोने विकावा लागतोय। अमरावती महावितरणकडून वीज बिल थकीत असणाऱ्यावर कारवाईचा बडगा। थकीत वीज बिल भरा अथवा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा। थकीत वीज बिलांची रक्कम तब्बल 248 कोटींवर। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीला वेग, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त। यंदा जिल्ह्यात हळदीचं उत्पादन वाढलं, चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। पुण्याच्या भोर तालुक्यातील बाजारवाडी गावात कालभैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन। यात अनेक मल्लांचा समावेश। कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी। अमरावती शहरातील पोलीस स्टेशनमधील भंगार दुचाकींची विल्हेवाट लावण्याचा पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा निर्णय। दुचाकी मालकासोबत पोलिसांचा संपर्क सुरू असून महिनाभरात मूळ मालकांनी दुचाकी न नेल्यास लिलाव करण्याचा निर्णय।